इतिहास बदलण्याचा घाट घातला जातो असा आरोप. इतिहास बदलण्याचा नाही, इतिहासाचं विकृतीकरण करण्याचा घाट आहे. सुरत लुटले, हो सुरत लुटले. जंजिराच्या लढाईमध्ये सुरतेतून शास्त्रसाठा आणि बोटी आल्या ही माहिती महाराजांना मिळाली. त्यामुळे महाराजांना सुरतेच्या मुघलांवरती प्रचंड राग होता. त्यात बहिर्जी नाईक यांना सुरतेत पाठवलं त्यांनी. बहिर्जी नाईक यांनी त्याला अजून जोड दिली आणि किती श्रीमंती सुरतेत आहे याची सगळी माहिती त्यांनी महाराजांना दिली. महाराजांनी सुरतेत प्रवेश केला. सुरतेत प्रवेश करताच इनायत खान नावाचा जो सरदार होता मुघलांचा, त्यांनी निरोप समझोत्याचा धाडला आणि समझोत्याचा निरोप वकील घेऊन येईल आणि वकील बसेल असे सांगून त्यांनी एका अंगरक्षकास पाठवले. त्या अंगरक्षकाने महाराजांवर खुनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्याचं तात्काळ मुंडकं छाटण्यात आलं आणि तिथे असलेल्या 24 जणांचे हात कलम करण्यात आले आणि तिथनं सुरू झाली सुरतेची लूट. हे 1660 साली झालं आणि दुसरी लूट 1664 साली झाली. महाराजांनी काय काय लुटलं? कारण का ती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतली एक महत्त्वाची बाजारपेठ होती सुरत. अर्थात ती मुघलांच्या हाताखाली होती, हातात होती. पण तिथे डच म्हणजे आजचं हॉलंड त्यांची कंपनी होती, ईस्ट इंडिया कंपनी होती, फ्रेंच कंपनी होती, पोर्चुगीज कंपनी होती आणि मुघलांच्या वखारी होत्या अनेक श्रीमंत व्यापारी तिथे धंदा करत असेल. म्हणजे श्रीमंतीला काही मर्यादाच नाही. आणि बहिर्जी नाईक ह्यांनी भिकाऱ्याच्या वेशात फिरून सुरतची इत्तमभूत माहिती महाराजांना दिलेली होती की कोण कसं आहे, कुठे काय आहे. पण 2 माणसं जी त्यांच्या समोर देण्यात आली, नावं देण्यात आली, त्याच्यात एक फादर अँब्रोस जे ख्रिश्चन धर्माचे पादरी का काय म्हणतो आपण त्याला, आम्ही फादर म्हणतो, ह्यांच्या बाबतीत कळवण्यात आलं की ह्यांच्याकडे खूप धनसंपत्ती आहे. पण त्याबरोबर हेही सांगण्यात आलं की ते प्रचंड दानशूर आहेत आणि खूप गरिबांना मदत करत असतात. शिवाजी महाराजांनी तात्काळ निर्णय घेतला की त्या फादर अँब्रोसचं घर लुटायचं नाही. तसेच एक पारेख नावाचे व्यापारी होते, सुरतेतले सर्वात श्रीमंत व्यापारी. 1660 मध्येच त्यांचं निधन झालं होतं. आणि मिळालेल्या माहितीनुसार पारेख हा सुद्धा प्रचंड दानशूर होता आणि त्यांनी कायम चांगल्या कामांना मदत केली अशी माहिती मिळताच त्याचाही त्यांनी आदेश काढला की पारेखचं घर लुटायचं नाही, सोडून द्यायचं. कारण का तो वारल्यामुळे त्याची विधवा पत्नी तिथे होती. आणि महाराजांनी सुरत लुटलं, हो सुरत लुटलं. जे शरण आले त्यांनी आपली धनसंपत्ती त्यांच्या पायाजवळ ठेवली, त्यांना माफ केलं. पण जे आले नाहीत त्यांचं लुटून ते घेऊन गेले आणि ही सगळी धनसंपत्ती त्यांनी रायगडावर ठेवली. 1664ला पण त्यांनी सुरत लुटली. तर एकदा नाही 2दा लुटली, 2दा. म्हणजे जे काल सांगितलं गेलं देवेंद्र फडणवीसजींकडनं की एक छावणी लुटली, एक छावणी नाही, पूर्ण सुरत लुटली, पूर्ण सुरत. आणि त्याच्यातले अनेक व्यापारी तेव्हापासून मुंबईत आले. अनेक व्यापाऱ्यांनी तिथनं आपला बदलला असता, म्हणजे तिथे जे त्यांचं होतं स्थान ते बदलून ते दुसरीकडे राहायला गेले. आणि सुरतेचा हा इतिहास हा तत्कालीन बखरींमध्ये आहे. बर्नियर नावाचा एक मुघलांच्या दरबारात डॉक्टर होता, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकामध्ये देखील त्यांनी सुरतेचा उल्लेख केलेला आहे. आत्तापर्यंत जेवढे इतिहासकार होऊन गेलेत, वासी, बेंद्रे, तुम्ही सांगाल त्या इतिहासकाराने सुरतेची लूट याच्यावर लिहिलेलं आहे, पुराव्यासकट लिहिलेलं आहे. तेव्हा हा मनुवादी विचार महाराजांना छोटा करण्याचा हा देवेंद्र फडणवीसजींसारख्या हुशार माणसाच्या मेंदूमध्ये कोणी घातला?
म्हणजे महाराजांच्या शौर्यावरती प्रश्नचिन्ह, त्यांच्या युद्ध चातुर्यावरती प्रश्नचिन्ह, त्यांच्या बुद्धीवरती प्रश्नचिन्ह हे करण्याची गरजच नव्हती. म्हणजे पुतळा पडला तर आता विषय दुसरीकडे वळवूया, हा तर प्रयत्न नाही ना. 2002-2003 साली जेम्स लेननी हेच केलं. महाराजांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त केली, जिजाऊला बदनाम केलं आणि अख्खा महाराष्ट्र गोंधळला. आज फडणवीस साहेब जे बोलले आहेत ते कारण नसताना बोलले, कुठलंही कारण काही औचित्यच नव्हतं. आता बर्नियर लिहिलेलं पुस्तक, बकरींमधल्या नोंदी, ह्याच्यासाठी काँग्रेसने माफी मागावी कशासाठी? काय कारण? हे मनुवादी विचार हे महाराजांविरुद्ध कायम होते आणि असतील कायम. जेम्स लेनला माहिती देणारे 9 जण कोण होते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे काल जे काही बोललं गेलंय ते महाराजांचं शौर्य ह्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. आणि अभिमानाने आम्ही मराठी माणसं सांगतो, होय सुरत लुटली, आजही गुजरातला वाईट वाटत असेल तर वाटू द्या, पण आमचं शौर्य, आमच्या बापाचं शौर्य इतकं मोठं होतं की मुघलांच्या ताब्यात असलेलं सुरत पूर्ण लुटून त्यांनी महाराष्ट्रात आणलं. शाहू महाराजांनी प्रत्युत्तर दिले, मात्र अनेक महाराजांनी याबद्दल काहीच बोलणं केलं नाही. ते मला माहिती आहे, कोणी प्रत्युत्तर दिलं वगैरे मला माहिती आहे. मात्र कुठे शंका निर्माण केली असे वारंवार मनुवादी लोक, जेम्स लेनला मदत करणारे मनुवादीच होते आणि माझ्या अंदाजाने फडणवीसांना कानात सांगणारेही मनुवादीच होते. महाराजांचा एवढा मोठा अपमान करायचा की महाराज फक्त एक छावणी लुटायला गेले होते. महाराज एवढे लहान नव्हते हो. बहरजी नाईक यांनी पूर्ण सुरतेचा अभ्यास केला होता. ते भिकारी म्हणून फिरत होते सुरतेमध्ये. एक छावणी उद्ध्वस्त करायला 1 दिवस लागला असता. शिवाजी महाराज 4 दिवस सुरतेत होते आणि जीवाची पर्वा न करता ते सुरतेत होते. आणि तेव्हा औरंगजेब लाहोरमध्ये होता. ठीक आहे, आम्हाला अक्कल कमी आहे, आम्ही शाळेत गेलेलोच नाही वगैरे हे म्हणणं खूप सोपं आहे, पण मला याचं उत्तर हवं आहे. चला आपण बसूया दोघं समोरासमोर पुस्तकं घेऊन आणि कोण खरं कोण खोटं हे ठरवूया. एकीकडे कोश्यारी झाले, सुधांशू त्रिवेदी नाही नाही, ठीक आहे, महाराजांचा जेवढा अपमान करता येईल तेवढा झाला महाराष्ट्रात मागच्या 10 वर्षात, पण हे तर अतिच झालं. या महाराजांच्या शौर्यावरतीच तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता. ईस्ट इंडिया कंपनीची भारतातली स्थापना ही इसवी सन 1600 आहे. ती कंपनी शरण आली, डच शरण आले, पोर्चुगीज शरण, एवढं सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता छावणी लुटली. इतिहासकार संशोधक कुठेतरी कमी पडले का? या इतिहासकार संशोधक कमी पडलेले नाहीत. हे आत्ताचे नेते मुद्दामून इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये संभ्रम कसा निर्माण होईल यासाठी प्रयत्न करतात. इतिहासाशी खेळू नका, बाकी कशाशी खेळा, इतिहासाशी खेळू नका. आमच्यासारखे ते सहन करणार नाही. मी कधीही जास्त बोलत नाही, पण इतिहासाच्या बाबतीत जर विकृतीकरण कराल, शिवाजी महाराजांविषयी जर चुकीचा इतिहास सांगाल, जो पुरंदरेंनी सांगितला, जो जेम्स लेननी सांगितला आणि काल जे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते चुकीचं आहे. त्याच्या विरोधात आम्ही वैचारिक लढा लढू. राजे भोसले असतील, शिवाजी महाराजांचे, मात्र त्यांनी या सगळ्या वादावरती कोणती आपली प्रतिक्रिया दिली? मला काय करायचं, हे बघा, ते त्यांचे रक्ताचे वारसदार असतील नसतील, काय त्यांचं नातं असेल नसेल, आम्ही या मातीचे वारसदार आहोत. ज्या मातीत शिवाजी महाराज खेळले, लढले, त्यांचं रक्त जिथे सांडलं, त्यांच्या अस्थी जिथे आहेत, त्या महाराष्ट्राचे आम्ही मुलं आहोत. त्या महाराष्ट्रात आम्ही जन्म घेतला. त्या महाराष्ट्राच्या मातीबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे आणि त्यामुळे हे सगळं सांगणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे. सर, तुम्ही मागे पण बोलला होता की सुरत लुटण्याचं दुःख आजही काही लोकांना आहे, त्या अनुषंगातूनच हे सगळे प्रकार घडतात. त्याची मला कळत नाही की देवेंद्रजी फडणवीसांसारखा हुशार माणूस
अशा गोष्टीमध्ये कसे काय अडकले? हे अडकले ना. आज महाराष्ट्रभर ह्याचा क्षोभ होईल, महाराष्ट्राला हे आवडणार नाही. एका ठराविक मतदारांकडे नजर ठेवून त्यांना खुश करण्यासाठी केलेली स्टेटमेंट वाटते का? कारण की तुम्ही कोणालाही खुश करण्यासाठी स्टेटमेंट करा, आम्हाला काही घेणं देणं नाही. पण तुम्ही आज महाराष्ट्राच्या मातीचा आणि महाराष्ट्राच्या बापाचा अपमान केला आहे. तुम्ही जसं सांगितलं की पुतळ्यात पडला हा विषय डायव्हर्ट करण्यासाठी, तर असा विषय आणला नसेल असेल, कारण का त्यांच्याकडे विषय कसे डायव्हर्ट करायचे हे त्यांची कला आहे. या अगोदर मोदींच्या डोक्यावरती जिरे टोप ठेवण्यात आलं होतं, मोदींचं पुस्तक असेल, आज का शिवाजी, अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रात होत्या. शिवाजी महाराजांची तुलना जगात कुठल्याही राजाशी होऊ शकत नाही, कोणाशी होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ज्यांनी जिरेटोप घातला त्याला तरी समजायला पाहिजे होते की महाराष्ट्रात काय आहे या जिरेटोपाचं महत्त्व. पुण्यामध्ये गोळीबार झालेला आहे. हे जाऊ द्यावं. सर, देवेंद्र फडणवीस ने कल बयान दिया कि छत्रपति शिवाजी महाराज ने सूरत को लूटा नहीं था, उन्होंने सिर्फ एक छावनी लूटी थी. जिस तरीके से इतिहास को जो है दोबारा छेड़ने का प्रयास किया जा रहा है, जो छिड़खानी की है वो बहुत गलत है. शिवाजी महाराज ने सूरत में जितनी भी कंपनियां थी, जैसे डच यानी आज का हॉलैंड, फ्रेंच, पोर्चुगल, मुगल, अंग्रेज़, इनको सबको लूटा था. वहाँ के अमीर नागरिक जो थे उनको भी लूटा था. उनके जो छुपकर मालूमात देने वाले बहरजी नाइक थे, वो 1 महीना सूरत में रहे थे और बारकाई से उन्होंने पूरी मालूमात शिवाजी महाराज को दी थी. और शिवाजी महाराज की महानता किस में है? जब उनको बताया गया है कि ये अमरोज़ ये बहुत अमीर है लेकिन वो बहुत दान धर्म करता है, तो उन्होंने उसको छोड़ दिया. एक पारेख नाम का आदमी जो सूरत में सबसे ज़्यादा अमीर था, 2 महीने पहले उसकी मौत हुई थी, तो उस बात को लेकर भी शिवाजी महाराज ने मालूमात ली, तो उनका पता चला कि ये बहुत दान धर्म करता था, ये पारेख लोगों को मदद करता था, तो उसको भी छोड़ दिया. और जो उनके पैर पे आके अपनी संपत्ति रखे गए उनको उन्होंने माफ़ करके जाने को बोला, पर जिन्होंने संपत्ति नहीं दी उनको लूट कर उनकी संपत्ति वो लेके गए. और उसका हमें गर्व है, क्योंकि तभी की लड़ाई की कोई राज्य के बीच में नहीं थी, तभी की लड़ाई कोई धर्म के बीच में नहीं थी, तभी की लड़ाई अपने साम्राज्य के लिए थी. और अपने साम्राज्य को अमीर करने के लिए, अपने साम्राज्य में रहने वाले लोगों को मदद करने के लिए शिवाजी महाराज ने ये कदम उठाया. और हमें मराठी लोगों का उसका गर्व है. आज जो कुछ उन्होंने कहा है ये मनुवादी इतिहास है, जो शिवाजी महाराज को हमेशा छोटा दिखाने की कोशिश करते हैं. ये महाराष्ट्र इसको भूलता नहीं है कभी. आगे उन्होंने ये कहा कि मध्य प्रदेश में जब छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को ढाया गया, तो इस पर शरद पवार और उद्धव ठाकरे क्यों नहीं थे? देखो, किधर क्या हुआ और किधर क्या हुआ, आप इसका जवाब दीजिए. इसका आप जी बोले हो, आपने शिवाजी महाराज के शौर्य के ऊपर, उनके परंपरा के ऊपर सवाल निशान पैदा किया गया. आपको शिवाजी महाराज का शौर्य कम नहीं करना चाहिए, उसको कम में नहीं लेना चाहिए. सर, शरद पवार आगे उन्होंने कहा कि कांग्रेस ने आज तक जो है शरद पवार, अरे ये इतिहास बर्नियर ने लिखा है. ये इतिहास तभी के जो इतिहासकार था उन्होंने लिखा है. अनेक इतिहासकारों ने यही लिखा है. इंग्लैंड के गैजेटियर में आज भी वो मौजूद है. सूरत के लूट की खबर अंग्रेजी अखबारों में छपी थी. आज भी वो कुछ पेपर उसके आप डाउनलोड करेंगे गूगल से, तो आपको उसके पेपर भी, उसका गैजेटियर मिल जाएगा, पेपर भी मिलेंगे. तभी के टाइम्स ऑफ लंदन कौन सा था वो पेपर भी है, सूरत लूटेड.
सर ऑलरेडी जब महाराष्ट्र आसाम के में CM शिवाजी महाराज को लेकर जो है माहौल जो है गरमाया गया, ऐसे में उप मुख्यमंत्री का ये ऐसे विवाद वाला बयान आना, क्या जानबूझकर महाराष्ट्र का माहौल जो वो खराब करने की कोशिश की? मुझे उससे कोई लेना देना नहीं, लेकिन देवेंद्र जी फडणवीस को शिवाजी महाराज के शौर्य के ऊपर, उनकी ताकत के ऊपर सवाल निशान पैदा करने का कोई अधिकार नहीं है। सर चलते आसाम के जो सीएम हैं उन्होंने नमाज को लेकर एक टाइमिंग फीस के रिस्ट्रिक्शन दिया गया। सर चलती ट्रेन में सर शरद पवार के दौरा है, बेल मिल चुकी है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।